भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समिती, महसूल स्तरावरती विद्यार्थ्यांशी संवाद होणार. पेपरफुटीच्या विरोधामध्ये केंद्राचा कायदा लागू करणार. 25,000 सुरक्षित क्लासरूम सुधारणार. पालघरमधल्या तलासरीमध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये 5 आरोपी अटकेत, तर 9 तारखेला अत्याचाराचा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 6 तासात मुख्य आरोपीला नवी मुंबईत अटक. मुंबईच्या सायन परिसरातील प्रतीक्षानगर भागातील एक इमारतीच्या तळमजल्याचं बांधकाम कोसळलं. घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी. नागरिकांकडून बांधकामाची तपासणी करण्याची मागणी. भिवंडी महापालिकेच्या कंत्राटी श्रमजीवी कामगार संघटनेचा प्रलंबित मागण्यांसाठी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा कामगारांचा इशारा. कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये अंबाबाई देवीच्या भक्तांचं ठिय्या आंदोलन. अंबाबाई मंदिर संवर्धन संदर्भामध्ये आयोजित आढावा बैठक जिल्हा प्रशासनानं रद्द केल्यामुळे आंदोलन. थकीत वेतन आणि वाढीव जीएसटी अनुदानाच्या मागणीसाठी परभणी महापालिका अधिकारी कर्मचारी आक्रमक. सलग 3ऱ्या दिवशी कामबंद आंदोलन करत काढला भीक मागो मोर्चा. मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिममध्ये भरधाव गाडी दुभाजकावरती चढली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलिबाग पेणमार्गावरती सागाव इथे एसटी बसचा अपघात. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी नाही. मुरुड इथून मुंबईकडे जाणारी बस खड्ड्यामध्ये पडून अपघात. मुंबईतल्या विलेपार्ले पश्चिमेला शांतभुवन इमारतीच्या 11व्या मजल्यावरती आग लागली. घटनेमध्ये घरातील केअरटेकरसह मुलाचा मृत्यू. सीएसएमटी मधून सुटणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये शिवाजी महाराजांच्या उद्घोषणा करण्यात याव्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. ठाण्याच्या येऊर जंगलामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन गटारी उपक्रमाचं आयोजन. उपक्रमाअंतर्गत परिसरातील प्लास्टिकचा कचरा स्वच्छ करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांकडून मॉलमध्ये मॉकड्रिल. पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये मॉकड्रिल संपन्न. अमरावतीमध्ये नेहरू मैदानापासून ते संत ज्ञानेश्वर भवनापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये भाजपचे नेते, पदाधिकारी, मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी. श्रावण महिन्यानिमित्त बीडमधल्या परळी इथल्या ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरामध्ये मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था. महिला आणि पुरुषांच्या दर्शनाच्या स्वतंत्र रांगा, तर पासधारकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था. उद्या सकाळी 4 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल. ठाण्यात शहापूरमधल्या सांग्याचा पाडा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये जपानी भाषा प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ. विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट प्रकाशित. हातमाग परंपरेचा राष्ट्रीय सन्मान म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा सन्मान. शेलारांचे. जळगावमध्ये रोहिणी खडसेंनी धामण साप पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. धामण साप शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे त्यांना न मारण्याचं खडसेंचं आवाहन. सिंधुदुर्गातल्या पश्चिम घाटामध्ये समृद्ध चौकुळ गावामध्ये 4 कोल्ह्यांचा मुक्त संचार. भर पावसामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या कोल्ह्यांचा निसर्गप्रेमी काका भिसे यांनी टिपला व्हिडिओ. नांदेडमधल्या विजय थलपतीच्या चाहत्याचा चेन्नईपर्यंत पायी प्रवास. नवस्फूर्तीसाठी यादव हेगडोळ यांचा चेन्नईच्या दिशेने पायी प्रवास सुरू. विजयच्या मुख्यमंत्रीपदासाठी केला होता नवस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेदरम्यानचा पेंगपणाचा व्हिडिओ व्हायरल. ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा नव्हती. उत्तर कोरियाने केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा जपानकडून निषेध. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियानं प्रक्षेपण केलं होतं.